नाही नाही, कसं आहे आपले सिस्टीम नाव सांगतो सभापती महोदय, सुरू करा. सत्ताधारी पक्षाने जो मांडलेला 260चा प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावावर सत्ताधारी पक्षाच्या वतीनं आता मत व्यक्त केलेलं आहे. बच्चू भाऊ बोलायला उभे राहणार होते, परंतु मला असं वाटतं आपली परंपरा आहे, एकदा एक सत्ताधारी मग एक विरोधी अशी आपली परंपरा आहे. तुम्हाला आणखी पण तसे मला असं वाटतं मी जे बोलणार आहे तेच बच्चू भाऊ बोलले असते, हे मी तुम्हाला सांगतो. बच्चू भाऊंची भूमिका मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आता प्रवीण भाऊनी कर्जमुक्ती कर्जमाफी या विषयावर जो त्यांनी सत्ताधारी पक्षाने तर प्रस्ताव ठेवला, याच्यात अनेक विषय आहे. मग कर्जमाफीचे कापूस उत्पादक मिशन आहे, जलसंधारण आहे, महाडीबीटी आहे, बळीराजा शेत पानन योजना आहे, नमो शेतकरी सगळ्यावर बोलायचं ठरवलं तर एक तास बोलता येईल सभापती महोदय. परंतु मला असं वाटतं, एक म्हण आहे खेड्यात, 8 रानातली विहीर आणि लबाडाच्या घरातली खीर काही खरी नसते. 8 रानात विहीर आहे सांगायचं आणि लबाडाच्या घरी खीर आहे सांगायचं. आता 8 रानातली विहिरी कधी सापडते भरोसा नाही आणि लबाडाच्या घरची खीर सुद्धा कधी खायला भेटेल हे सांगता येत नाही सभापती महोदय. आणि म्हणून जे कर्जमाफी कर्जमुक्ती योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माझ्या हातात हे सरकारचं काढलेलं पत्रक आहे, या वर्षीचं 2 जूनला काढलेलं. याच्यात तब्बल 19 अटी आहे सभापती महोदय. म्हणजे एकतर द्यायची घोषणा करायची आणि मिळू नये अशा पद्धतीनं पूर्ण प्रयत्न करायचे सभापती महोदय. आणि म्हणून हा सत्ताधारी पक्षाने जो प्रस्ताव मांडलेला आहे हा फक्त नुसतं शेकी मिरवण्याचा आहे. याच्यातून शेतकऱ्याचा किती फायदा होईल हे मला असं वाटतं कोणीतरी दाव्यासहित सांगावं. खरं तर इथं सभागृहात कृषी मंत्री उपलब्ध असायला पाहिजे, सहकार मंत्री असायला पाहिजे. ज्यावेळेस सहकार मंत्री आहे, धन्यवाद पाटील साहेब, कृषी मंत्री सुद्धा इथं उपस्थित असण्याची आवश्यकता आहे ज्यावेळेस सत्ताधारी पक्षाचाच ठराव आहे. आणि याच्यावेळेस मला असं वाटतं मंत्री, आम्ही वर्तमानपत्रात वाचतो ते मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मंत्र्यांनी उपस्थित असावं, पण इथं सहकार मंत्री आहेत, पण कृषी मंत्री सुद्धा इथं उपस्थित असण्याची आवश्यकता आहे सभापती. पाणी पुरवठ्यावर चर्चा होईल ना, जलजीवन मिशनचे त्यांचे काय हाल आहे त्यांनाच माहिती आहे, ते बोलणार नाही इथं, पण त्यांचे काय हाल आहे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांच्या विषयावर आपण नंतर बोलू. परंतु या कर्जमाफीच्या बाबतीत ज्या अटी आणि शर्ती सभापती महोदय, मला असं वाटतं 2019ला जी कर्जमाफी झाली होती ती एका थंबवर झाली होती, एका थंबवर. कोणत्याही शेतकऱ्याला बँकेत जावं लागलं नाही, कोणत्याही ठिकाणी त्याला न जाता फक्त एका थंबवर कोणत्याही अटी शर्तीशिवाय 2 लाखाची कर्जमाफी माननीय उद्धवजींच्या सरकारच्या काळात दिली होती सभापती महोदय. म्हणून असं असताना ही कर्जमाफी जर दिली तर याच्यातल्या जर अटी शर्ती बघितल्या सभापती महोदय, याच्यात जे लिहिलेलं आहे, गावोगाव आम्ही फिरत असताना अनेक शेतकऱ्यांचे निवेदन येतात. सध्या शासन निर्णयानुसार 1/4/2019 ते 31/3/2025 या कालावधीत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्जाचाच या योजनेत समावेश आहे. 1/4/19च्या आधी जर कोणी कर्ज उचललं असेल किंवा 2019च्या कर्जमाफीत तो असेल तो तो शेतकरी या कर्जमाफीत बसणार नाहीये. प्रवीण भाऊ सांगतो मी, 50,000च त्याला माफ आहे. समजा माझ्यावर 2.5 लाख सांगतो ना,
समजा माझ्यावर 3 लाख कर्ज आहे, तर सभापती महोदय मला 2.5 लाख भरावं लागेल आणि मग मला 50,000. जर माझ्या खिशात 2.5 लाख असेल तर मी 3 लाख रुपये कशाला बाकी ठेवेल बँकेचे? आणि म्हणून मला असं वाटतं याच्यातल्या अनेक अटी शर्ती जर बघितल्या तर मला असं वाटतं शेतकऱ्यांना भीक नको पण कुत्रावर अशा पद्धतीनं ही योजना आहे. मी तर म्हणेल ही कर्जमाफी नव्हे तर ही कर्ज वसुलीची मोहीम सरकारने या माध्यमातून सुरू ठेवलेली आहे. अशा पद्धतीनं ही योजना आहे. मग हे होत असताना कर्जमाफी 2008ला दिली गेली, 2017ला दिली गेली, 2019ला दिली गेली. या प्रस्तावात असं म्हटलेलं आहे की पहिल्यांदा कर्जमाफी दिली. मला असं वाटतं 2008च्या कर्जमाफीत तर सभापती महोदय मर्सिडीज सुद्धा माफ झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी 7-12 एखाद्यानी गाडी घेतलेली आहे, मर्सिडीज घेतलेली, ती सुद्धा भाई माफ झाल्या होत्या. एखाद्याची सफारी गाडी ती सुद्धा माफ झाली होती 2000च्या कर्जमाफीत. नंतर सरकारने त्याच्यात सुधारणा केली, काही मर्यादा दिली आणि म्हणून 2017 आणि 2019 2017च्या कर्जमाफीत 1.5 लाख रुपये होते, 2019च्या कर्जमाफीमध्ये 2 लाख होते. आता तुम्हीच मला सांगा 2017 आणि 2019 महागाई वाढली, सगळे बी बियाणं असेल, खत असेल, मजुरी असेल, सगळे दर वाढले म्हणून 50,000 वाढवले. आता 2019 नंतर जर 2026ला पण कर्जमाफी करणार असू तर मला असं वाटतं ही 2 लाखाची कर्जमाफी तोकडी आहे. बरं, निवडणुकीच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक सभेत 7-12 करू, कोरा कोरा कोरा, सगळ्या सभेमध्ये मुख्यमंत्री असं बोललेले आहे की या भाषेत बोलले कोरा कोरा कोरा. कुठं कोरा झाला? आता जास्त भोरावं लागलं, आणखी त्याच्यावर लिहावं लागू लागलं. आज ह्या 2 लाखाच्या कर्जमाफीचं सरकारने निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या आधी सांगितलं होतं की आम्ही 7-12 कोरा करू, परंतु आज हा 7-12 सभापती महोदय कोरा झालेला नाही. त्यामुळं जर सरकारला कर्जमाफी करायची तर मला असं वाटतं या जवळपास 19 अटी शर्ती आहे. प्रोत्साहन लाभाला अटी शर्ती आहे, कर्जमुक्तीला अटी शर्ती आहे, OTSला अटी शर्ती. मला असं वाटतं OTS एकदा झालं ना सभापती महोदय, नंतर कर्ज मिळणं अवघड होतं. हे मी तुम्हाला सांगते, तुम्हाला काय मी सांगायची गरज नाही. एकदा OTS केलं कर्ज मिळणं अवघड होत असतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून शेतकऱ्यांनी OTS केलं तर उद्या त्याचं नव्याचं जुनं काय, त्याला नवं भेटणार नाही, जुनं त्याचं काय व्हायचं ते होईल, अशा प्रकारे स्थिती होणार आहे. आणि म्हणून ही कर्जमाफी पूर्णपणे सभापती महोदय फसवी आहे. आज या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं जे सरकार आधीच होतं 2022ला गेले त्याच्यावर आता बोलण्याची गरज नाही. सरकार असतं, परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान अजून सुद्धा सभापती महोदय प्रलंबित आहे. सभापती महोदय जी 2000ची योजना होती, 2017ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, ज्या देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, या योजनेतले अजून 5,975 कोटी रुपये या कर्जमाफीचे अजून देणं बाकी आहे 2017च्या योजनेचे. नंतर 2019ची जी योजना होती, ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, याचे सुद्धा सभापती महोदय अजून 40.30 कोटी रुपये देणं बाकी आहे. थोडक्यात 6,030 कोटी रुपये अजूनही शेतकऱ्याचे कर्जमाफीचे या 2 योजनेतले अजून देणं बाकी असताना सरकारने या प्रलंबित कर्जमाफीसाठी फक्त 200 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये केलेलं आहे. जर 6,000 कोटी बाकी आहे 17 आणि 19चे, तर प्रोव्हिजन फक्त 200 कोटी रुपये प्रलंबित कर्जमाफीसाठी सभापती महोदय ठेवलेले आहे. आणि जर हे 6,000 कोटी रुपये 17चे आणि 19चे सरकार कोणाचंही असो, शेवटी शेतकऱ्यांना आपण सगळ्यांनी एक समजलं पाहिजे. शेतकरी कोणत्या पक्षाचे असतील नाही तर नसतील आपल्याला काही घेणं नाहीये. शेतकरी काय भाजपचा असला काय, काँग्रेसचा असला काय, शिवसेनेचा असला काय, त्याच्या व्यथा वेगळ्या नाहीये. प्रत्येक शेतकऱ्याच्या व्यथा एकसारख्या आहे. आणि म्हणून जर या 17च्या आणि 19च्या योजनेतले अजून 6,000 कोटी रुपये द्यायचे बाकी, जर याच्यासाठी फक्त 200 कोटी रुपये सरकार ठेवत असेल
तर मला असं वाटतं या कर्जमाफीला कोणता अर्थ उरतो हे तुम्हीच मला असं वाटतं सांगण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, अशा पद्धतीनं या योजना करत असताना या सगळ्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहन देतो का? एक पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आहे. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, इथं ग्रामीण भागातले मंत्री आशिषजी, गुलाबरावजी आहेत. मला असं वाटतं या योजनेसाठी पुरेशी तरतूद असण्याची आवश्यकता आहे. उगाच मोठ्या घोषणापेक्षा खऱ्या अर्थानं अशा योजना ज्या आहे याच्यामध्ये पुरेशी तरतूद असण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. पण या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेला आर्थिक तरतूद सरकार पुरेशी करत नाही. बरेच जणांना आपण कर्ज फेड करणाऱ्याला मला असं वाटतं या योजनेचा लाभ मिळत असतो. सभापती महोदय, मागच्या 11 वर्षामध्ये आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. किती मिळणार, किती शेतकऱ्यांना देणार? सरकार सांगतं 56 लाख. पण ज्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कर्जमाफी अलर्ट केली जाईल त्यावेळेस किती शेतकरी याच्यात बसतील मला वाटतं हे त्यानंतर स्पष्ट होईल. सभापती महोदय, शेतकऱ्यांना एवढी कर्ज आपण द्यायचं माफी करत असताना मागच्या 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये केंद्र सरकारने 16.50 लाख कोटी रुपये उद्योगपतींचे माफ केले. 16.35 लाख कोटी आणि शेतकऱ्याचे फक्त 1.88 कोटी माफ केले. सभापती महोदय, 8 पट जास्त शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केलेली आहे. सभापती महोदय, शेतकऱ्यांचं कर्ज 2025च्या आकडेनुसार 39,000 कोटी रुपये बाकी आहे आणि आता जे काही जाहीर झालं याच्यामध्ये 22,500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मला असं वाटतं 39,000 कोटी रुपयाची तरतुदीची आवश्यकता आहे, परंतु याच्यामध्ये फक्त 22,000 कोटी रुपये सभापती महोदय तरतूद केली आहे. आणि म्हणून ही कर्जमाफी याला कोणती अट असली नाही पाहिजे, कोणती शर्त असली नाही पाहिजे. 2 लाख रुपये सरसगट ज्या ज्या शेतकऱ्याचं कर्ज थकीत आहे त्याच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, हे सगळं होत असताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न जसेच्या तसे प्रलंबित आहे. सभापती महोदय, या प्रस्तावामध्ये कापूस उत्पादकता मिशन विषयी बोललेलं आहे. कोणतं कापूस उत्पादकता मिशन सरकार राबवतंय? काय स्थिती कापसाची? आज उत्पादन वाढवायचं आणि कापसाला भाव काय? कापसाला यावर्षी बऱ्यापैकी भाव मिळायला लागला. आयात शुल्क कमी करून टाकलं, कापसाचे भाव खाली आले. शेतकऱ्याला असं वाटलं बरं चला ठीक आहे 10,000 11,000 यावर्षी मिळतील. शेतकऱ्यांना सुरुवातीच्या काळामध्ये यावर्षीच्या हंगामामध्ये 10,000 11,000 11,500 रुपये मिळायला लागले. टेक्स्टाईलची मोठी टीम केंद्राच्या मंत्र्यांना भेटली, आयात शुल्क कमी केलं आणि दनादन या देशामध्ये कापूस यायला सुरुवात झाली. सभापती महोदय, कापसाचे दर खाली आले. मला असं वाटतं आपल्या देशामध्ये सगळ्या प्रकारचा कापूस उपलब्ध आहे. जो कोणता लागतो ती क्वालिटीचा कापूस या देशामध्ये उपलब्ध असताना आपण आयातीला प्रोत्साहन देतो आणि आपल्या शेतकऱ्याला दर देत नाही. मला असं वाटतं ही व्यथा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची. सभापती महोदय, आज MSP दराने खरेदी होत नाही, कुठंच होत नाही. त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही. सरकारने त्याच्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. CCIचे केंद्र कुठं सुरू आहे ते दाखवा. CCIचे केंद्र सुरू असले पाहिजे कापसासाठी, कुठं CCIचे केंद्र नाही. आणि म्हणून एकीकडे आपण अशा पद्धतीनं कापूस उत्पादकता मिशन करत असताना या कापसाच्या भावाचं काय, शेतकऱ्याला खर्च किती येतो, शेतकऱ्याला मिळतं काय, शेतकऱ्याची बाजारपेठ आहे का, वाटतं या प्रश्नाकडे सरकार पूर्ण दुर्लक्ष करतं. एकीकडे उत्पादन आम्ही शेतकऱ्यांनी वाढवायचं आणि त्याला बाजारात जर भाव नसेल तर तो शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही. सभापती महोदय, आणि म्हणून मोठ्या घोषणा सरकार करते. कापूस उत्पादकता मिशन काय झालं याच्यातून? शेतकऱ्याच्या आत्महत्या किती झाल्या मी त्याच्यावर येतो, पण मला असं वाटतं अशा पद्धतीनं खोट्या घोषणा सरकार करत असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आत्महत्येकडे सरकार वळवतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. सभापती महोदय, आज या सगळ्या महाराष्ट्रामध्ये 8 तास वीज देतो अशा पद्धतीनं सरकारची घोषणा आहे. इथं मंत्री बसलेले खाजगीत काय बोलतात मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे.
8 तासाची वीज शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली आहे. मुंबईमध्ये 1 मिनिट वीज गेली तर सगळ्या पेपरला बातम्या येतात, टीव्हीवर बातम्या येतात. शेतकऱ्याला 8 तास वीज आहे, मोठ्या मुश्किलीने 2 तास वीज मिळत नाही सभापती महोदय. अर्धा तास सुरू झालं का अर्धा तास ड्रीप होतं, पुन्हा बंद पडतं. पुन्हा 1 तासाने सुरू झालं का पुन्हा अर्ध्या तासाने बंद पडतं. आणि म्हणून मला असं वाटतं आताच्या घडीला शेतकऱ्यांची व्यथा आहे. सिंगल फेज असेल, डबल फेज असेल, गावातल्या लाईट असेल, शेतातल्या लाईट असेल, ही चालू आहे तर ही बंद आणि ही बंद असेल तर ही चालू, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय शेतकऱ्यांची आहे. आणि म्हणून शेतकऱ्याविषयी सरकार एवढ्या घोषणा करत असताना या बेसिक महत्वाच्या विषयाकडे सरकारचं कोणतंही लक्ष नाही सभापती महोदय. जर वीज नाही तर मागेल त्याला सौर पंपाची योजना केलेली. आता वीजचं कनेक्शन कुठंच मिळत नाही. कित्येक लोकांनी रजिस्ट्रेशन केलं पण विजेचं कनेक्शन मिळत नाही. काही काही ठिकाणी विजेची आवश्यकता आहे. कारण जरा सचिव मंडळी जर तुम्हीच गुपचूप असाल ना, ते आपलं प्लॅनिंग करत पुढचं. हा पण जोरात ओढून नको. हळू करा, हळू करा. आणि म्हणून जर वीज नसेल तर सौर पंप घ्या, मागेल त्याला सौर पंप. आज ठिकठिकाणी सौर पंपाच्या विषयी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कारण सरकार विजेचं कनेक्शन देत नाही, वीज आपल्याकडे तेवढी उपलब्ध नाही आहे. पण मागेल त्याला सौर पंप याची सुद्धा मला असं वाटतं आताच्या घडीला स्थिती चांगली नाही सभापती महोदय. ठीक आहे, ज्या शेतकऱ्यांना लागलं ते चांगलं आहे, पण आज मागणी आहे मोठ्या प्रमाणात सौर पंपाची. परंतु सरकार हे मागेल त्याला सौर पंप देऊ शकत नाही. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय या सगळ्या महाराष्ट्रात आहे. जलसंधारणाविषयी या सगळ्या प्रस्तावात म्हटलेलं जलसंधारणाची काय स्थिती आहे? सरकार घोषणा करतंय शिवार योजना, जलयुक्त शिवार योजना, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, 7-7 हजार आणि 8-8 हजार टँकर कशासाठी चालू आहे? मग जर जलयुक्त शिवारचे पहिले टप्पे, दुसरे टप्पे, तिसरे टप्पे तुम्ही सुरू करता, तुमच्या पक्षाच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी करता? जलयुक्त शिवार मधून मग 7-7 हजार आणि 8-8 हजार गावाला टँकर का चालू आहे? आज या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सभापती महोदय. आज 22-23 तारीख आहे. खरं तर 22-23 तारखेला पेरणी व्हायला पाहिजे. आपल्याकडे 7 तारखेला 7 जूनला मृग नक्षत्र सुरू होत असतो, पण तो अजून मृगाचा सुद्धा पाऊस आला नाही. दुसरं नक्षत्र आलेलं आहे सभापती महोदय. आपण जलयुक्त शिवाराच्या गोष्टी करतो, जलसंधारणाच्या गोष्टी करतो. काय स्थिती आहे जलसंधारणाची? 7-7 हजार आणि 8-8 हजार टँकर या महाराष्ट्रात चालू आहे. तुम्ही मोठ्या टिमक्या वाजवता की राज्य सरकारची ही योजना सुरू झाली, जलसंधारण असं केलं. काय केलं तुम्ही? अजितदादाच्या नावानं 17,000 कोटीचा भ्रष्टाचार तुम्ही बोलत होता, 70,000 कोटीचा. आता काय त्या जलसंधारण जलसंपदामध्ये मोहित कंबोज सारखा माणूस येऊन ते खातं चालवतो. तिथल्या अधिकाऱ्यांना फोन करा तर मोहित कंबोजला फोन करा म्हणून सांगतो. यांचा कोण लागतो? मोहित कंबोज यांचा कोण लागतो? मोहित कंबोज, मोहित कंबोज यांचा कोण लागतो सभापती महोदय? मोहित कंबोज यांचा कोण लागतो? मोहित कंबोज यांचा कोण लागतो? मोहित कंबोज त्यांनी सांगितलं मी कोणत्याच पक्षाचा नाहीये. मी बोलणार, माझ्याकडे पुरावा आहे, माझ्याकडे अधिकाऱ्याचा पुरावा आहे. नाही तर मी या मोबाईल मधून रेकॉर्डिंग काढून टाकेल. अधिकारी काय बोलले सभापती महोदय? या जलसंधारण आणि जलसंपदाच्या कामामध्ये काय हरकत आहे त्यांची? माननीय दानवे साहेब एक मिनिट बोला. जे उपस्थित नाहीत हो. त्याच्याबद्दल ऐका ना, एक मिनिट. अहो त्याची नोटीस द्यावी लागते. माझं म्हणणं आहे म्हणून त्याचा जे उपस्थित नाहीत त्यांचा नामोल्लेख करू नका. आपण बोला, आपण पुढे चालू ठेवा. माननीय सदस्य एक मिनिट प्रसादजी एक मिनिट जे गैर आहे ते मला संरक्षण द्या तुम्ही. जे गैर आहे ते हे कोणत्या नियमाने बोलतात? जे गैर आहे ते पटलावरून काढलं जाईल. तुम्ही पुढे चालू ठेवा.
यांना थांबवा. जे एक मिनिट जे गैर आहे, अरे हो मी निर्देश तर देतो, थांबा तर. बसा तर. सभापती महोदय, जे गैर मी जलसंधारण आणि प्रवीणजी जलसंपदा जे गैर खात्याच्या आहे ते विषयी पटलावरून काढलं मी जाईल. काही तुम्ही ते प्रकल्पाविषयी टाळून पुढचं बोला. मी जलसंपदा खात्याच्या काही सांगितलं. कामाच्या विषयी मी मुख्य प्रवीणजी सचिवांना काम प्रवीणजी मी सांगितलं. निर्देश या भागाच्या सचिवांना काम सांगितलं. यांनी सांगितलं मोहित कंबोजला संपर्क करा. मी निर्देश दिलेले आहेत. जे गैर आहेत, माननीय मंत्री महोदय, प्रवीणजी एक मिनिट. अध्यक्ष महोदय, प्रवीणजी एक मिनिट. माननीय मंत्री अध्यक्ष महोदय, आदरणीय दानवे साहेब, दानवे साहेब एक मिनिट. विरोधी पक्ष नेते होते, सन्मान्य सदस्य आहेत. चांगली चर्चा सुरू आहे एक्झॅक्टली. आणि मार्गदर्शन करत असताना कुठल्याही गोष्टीला पुरावा असणं गरजेचं आहे. माझी विनंती त्यांना हीच आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कायम तरुणाई विषय मांडत असतात. कोणत्याही सभागृहामध्ये वाद होईल असा विषय मांडू नये ही त्यांना विनंती आहे आमची. आणि सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू ठेवावं. मूळ चर्चेवर या. जे गैर असेल ते पटल्यावरून काढून टाकू. नाही, वादाचा विषय नको. पटलावर ठेवा. तुम्ही छान विषय मांडताय. पटलावर जरा ठेवा. माझं काहीच ऑब्जेक्शन नाही. शेतकऱ्यांच्या कल्याणाचे चांगले विषय मांडा. पुढे चला. जे नाहीये ते पटलावरून काढून जलसंधारण जलसंपदा सांगितलं. जलसंधारण जलसंपदा विषयी तुम्ही बोलत चांगला होतो. विषय मांडताय, छान मांडा. जलसंपदा विषयी बोलत होतो. काही प्रोजेक्ट सभापती महोदय सिंचनाचे त्या सचिवांना बोलायला गेलं तर मला त्या व्यक्तीचं नाव सांगितलं गेलं. आपण शेतकऱ्यांच्या नाही, विषयावर ऐकून घ्या ना. बोलतोय. माझं पण ऐकून घ्या ना तुम्ही. बोलतो बरं, मला त्या व्यक्तीचं, चला नाव नाही घेत त्या व्यक्तीचं, मला त्यांनी सांगितलं की या व्यक्तीला फोन करा मग होईल. मला सांगा काय संबंध आहे? मी शेतकऱ्याच्या विषयावर चर्चा करतो सभापती. मला काय घेणं नाही त्या व्यक्तीशी. ते कोण आहे मला काय घेणं, मी कधी पाहिलेलं पण आहे, कोण आहे काय मला माहीत पण नाही आहे. पण मी सांगतो या कथा व्यथा आहे सभापती महोदय. तुमच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे ना जलसंधारण, तर जलसंधारणमध्ये काय चाललं सांगणं माझं काम आहे. मी विरोधी पक्षाचा सदस्य आहे, माझं काम आहे हे सांगणं. कोणाच्या आणि यांच्यात चुकीच्या पण काय दम आहे यांनी सांगावं बाहेर येऊन. मी पण सांगतो, माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे, मूळ हे पण पदावर- मी दाखवेल. मग दानवे साहेब मूळ पदावर. दानवे साहेब मूळ मला पदावर. त्या विषयावर जायचं नाही. मी शेतकऱ्यांच्या विषयावर बोलतोय सभापती महोदय. मी ज्या याच्यामध्ये प्रस्तावामध्ये सत्ताधारी पक्षांनी जलसंधारण जलसंपदा विषय मांडलेला आहे त्याची स्थिती मी मांडली की आजच्या घडीला 7,000 गावामध्ये टँकर चालू आहे. आपण गाळ काढायची योजना जाहीर केली. जलयुक्त शिवार योजना पहिला टप्पा दुसरा टप्पा जाहीर केला. मग 7,000 गावामध्ये टँकर चालू आहे. हा मी मुद्दा मांडलेला आहे सभापती महोदय. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयामध्ये शेतकऱ्यांच्या विषयाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. मोठे मोठे गुत्तेदार हे खातं चालवतात. प्रत्यक्षात शेतकऱ्याला जलसंपदा जलसंधारणाचा कोणताही सभापती महोदय फार होत नाही. महाडीबीटी प्रणालीविषयी सुद्धा या प्रस्तावात बोललेले आहे सत्ताधारी पक्षाकडे. मी म्हणेल खूप मंडळींना बोलायचं आहे. थोडं छान मला बोलताय तर वेळ तुम्ही, द्यावा लागेल. पण नाही असं भाई मला तर तुम्हाला पण बोलायचं आहे. तुम्हाला वेळ द्यावा म्हणून सांगतो. नाही मी त्यांना सुरुवात अडवत केली नाही आहे भाई. चर्चा. भाई मला त्यांना तर बोलू अडवत द्यावं. नाहीये मी. नाही बोलत भाई. सभापती महोदय, ठिबक सिंचनसाठी तुषार सिंचनसाठी महाडीबीटीचा प्रयोग केला जातो. एवढ्या प्रलंबित याद्या आहे आत्ताच्या घडीला. शेतकऱ्याचं अनुदान प्रलंबित आहे, प्रतीक्षा यादी मोठी आहे. आणि म्हणून या महाडीबीटीचा उपयोग करत असताना मला असं वाटतं की आपण या सगळ्या यंत्रणेचा नीट वापर होत नाही. आणि या तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल याचे अनुदान या महाडीबीटीच्या माध्यमातून दिले जातात. त्याच्यात याद्या आधी टाकावं लागायच्या, आता नव्यानं लावीमध्ये घेतल्या जातात. परंतु मला असं वाटतं या महाडीबीटीचा पाहिजे तेवढा फायदा अजूनही शेतकऱ्यांना होत नाही. सभापती महोदय, या राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत. आज अनेक योजनेचा उल्लेख केला की बळीराजा शेत पानंद योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना. बळीराजा शेत पानंद योजना कुठे मिळते सभापती महोदय? तालुका पाहून, माणूस पाहून, व्यक्ती पाहून, आमदार पाहून बळीराजा शेत पानंद योजना दिली जाते सभापती महोदय. एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यात 1000 गावाला आहे तर एका तालुक्यामध्ये 50 गावाला सुद्धा बळीराजा शेत पानंद योजना मिळत नाही. हा कोणता प्रकार आहे? हा प्रकार कोणता आहे? नियम आहे लोकसंख्येनुसार सगळीकडे दिलं पाहिजे. ज्या तालुक्याची, ज्या भागाची, ज्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे त्या पद्धतीनं बळीराजा शेत पानंद योजनेची अंमलबजावणी केली पाहिजे. परंतु एकीकडे या योजनेची अशा पद्धतीनं सभापती महोदय होत नाही. पानंद योजना कशासाठी सुरू केली आपण?
आज आमचं शेत आतमध्ये 2 किलोमीटर रस्त्यावर यावं लागतं, मला माल घ्यावा लागतं, माझ्याकडे अद्रक आहे, टमाटे आहे, कोबी आहे, कांदा, जे काय असेल ते रस्त्यावर घेऊन यायचं, मला ट्रॅक्टर लावावं लागतं, मला बैलगाडी घेऊन जावं लागते, त्याला रस्ताच नाही. आणि म्हणून या पानंद योजना ज्या आहे ह्या शेतकऱ्यांसाठी आहे का सत्ताधारी पक्षातल्या गुत्तेदारांना देण्यासाठी, हा पण माझा प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं पानंद योजनेचा उद्देश हा अतिशय प्रामाणिक आहे की सर्वसामान्य शेतकरी जो आतमध्ये राहतो, तांड्यावर राहतो, वस्ती करून राहतो, त्याला मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी कसा तरी रस्ता असावा. परंतु या रस्त्यांची परिस्थिती जर बघितली तर ज्याची गरज आहे, मला असं वाटतं तहसीलदारांना, कलेक्टरांना याचे अधिकार देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, बऱ्याच ठिकाणी पालकमंत्री अशा पद्धतीनं या पानंद योजना ठरवतात आणि मला असं वाटतं शेतकऱ्यावर याचा अन्याय होतो. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झालेली असताना सरकारने, माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठं पॅकेज जाहीर केलं होतं. 31,628 कोटी रुपयाचं महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. 31,628 कोटी. किती पोहोचले? काय काय सांगितलं त्यास? खरडून गेलेल्या जमिनीला 3,47,000 रुपये. माझं आपल्या माध्यमातून सरकारला आव्हान आहे, एक तरी शेतकरी आणून दाखवा की ज्याला 3,47,000 रुपये मिळाले. ती योजना आता बंद सरकारने बदललेली आहे. सभापती महोदय, खरडून गेलेल्या जमिनीला 3,47,000 रुपये देण्याची घोषणा प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. माझं आपल्या मार्फत सरकारला आव्हान आहे की 3,47,000 रुपये दिलेला एक तरी शेतकरी या महाराष्ट्रात दाखवा. सरकारने 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं सभापती महोदय, परंतु एकाही शेतकऱ्याला 3.47 लाख रुपये खरडून गेलेल्या जमिनीसाठी मिळाले. अजूनही एक जमीन खरडून गेलेली बनवायला 2-2, 4-4, 5-5 वर्ष लागतात. आपण ग्रामीण भागातल्या जमीन खरडून जाणं शहरातल्या लोकांना कळत नसेल. जमीन खरडून जाणं काय प्रकार आहे? 3,47,000 मध्ये खरडून गेलेली जमीन नीट करतात नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण बुडत्याला काडीचा आधार, किमान त्यांनी काहीतरी होईल. आणि म्हणून 3,47,000 रुपये मला सरकारने देण्याची घोषणा दिली होती. आज हे 31,628 कोटी रुपये कुठं मिळाले, हा आपल्या मार्फत माझा सरकारला प्रश्न आहे. सभापती महोदय, कित्येक जनावरं वाहून गेल्या, म्हशी वाहून गेल्या, बैल वाहून गेले, गाई वाहून गेल्या, बकऱ्या वाहून गेल्या. सभापती महोदय, किती लोकांना पैसे मिळाले? मिळाले नाही. परवा एका शेतकऱ्याला बैलाचा फोटो आला लातूरचा. सभापती महोदय, मी लातूरला गेलो होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्याला बैल द्या. सांगतो पुढं, मी जाऊन आलो, काय काय झालेलं सांगतो. बैल दिला, आजारी बैल दिला. बाशा बैल होता, बाशा बैल दिला. सांगतो, बाशा बैल दिला. आजारी बैल होता गोशाळेतला, तो दिला. तो तिथंच बसला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याला जो पाहिजे तो बैल घेऊन द्या. रेणापूरच्या बाजारात गेले. एका शेतकऱ्यानं, संवेदनशील शेतकऱ्यानं पैसे दिले आणि त्या शेतकऱ्याला बैल घेऊन दिला. सोबत सरकारने नाही घेऊन दिला. यांना काय माहिती, इथं बसून, मुंबईत बसून, एसीत बसून त्या शेतकऱ्यांनी, संवेदनशील शेतकऱ्यांनी स्वतः पैसे देऊन त्या शेतकऱ्याला बैल घेऊन दिला. शेतकऱ्यांनी, सरकारने 1 रुपया खर्च नाही केला, कृषी विभागाने खर्च नाही केला, त्या शेतकऱ्याला बैल घेऊन दिला गेला. सभापती महोदय, एका सामान्य शेतकऱ्याने खिशातले पैसे खर्च केले. बैल काय 35,000 50,000 येत नाही. चांगल्या बैलाला 1.5-1.5, 2-2 लाख, 2.5-2.5 लाख रुपये लागतात. सभापती महोदय, आणि म्हणून अशा पद्धतीनं सरकार नुसत्या या घोषणा करतंय. मी जनावरं वाहून गेल्याची घोषणा करत होतो. सभापती महोदय, मी देगलूर तालुक्यात गेलो होतो. एका चांगल्या शेतकरी मुलगा, त्यांनी आजूबाजूतल्या 10-15 गावातल्या शेतकऱ्यांना दुग्ध पालनासाठी प्रवृत्त केलं. कोणी 10 म्हशी घेतल्या, कोणी 12 म्हशी घेतल्या, कोणी 15 म्हशी घेतल्या. सभापती महोदय, 150 म्हशी वाहून गेल्या तिथल्या. मी पुन्हा मागच्या आठवड्यात तिकडे गेलो होतो. कोणालाही 1 रुपया सभापती महोदय मिळाले नाही. अनेक गोष्टी या 31,628च्या पॅकेजच्या विषयी बोलता येईल. माझ्याकडे सगळ्या डिटेल्स आहे. परंतु मी सरकारची नियत याच्याविषयी सांगतो. NDRF असो, SDRF असो, कोणत्याही याच्यातून या शेतकऱ्यांना अजून मोठ्या मुश्किलीनं थोडीशी रक्कम काही शेतकऱ्यांना मिळालेली. सभापती महोदय, आणि म्हणून मला वाटतं मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगेल की किती खरडून गेलेल्या जमिनीला 3,47,000 रुपये दिले किंवा कधी देणार, हा माझा प्रश्न राहील सरकारला. नुसता ठराव घेऊन भाषणं करून नाही चालणार. सत्ताधारी पक्ष सगळ्यांची टिमकी वाजवून नाही चालणार. शेतकऱ्याचे बेसिक प्रश्न आहे. सभापती महोदय, विम्याचा प्रश्न तसाच आहे. सभापती महोदय, आज विम्याच्या गोष्टी केल्या गेल्या.
₹1 पीक विमा कोणता शेतकरी सरकारकडे आला नव्हता की आम्हाला ₹1 पीक विमा द्या. 2 वर्ष दिला, तिसऱ्या वर्षी सभापती महोदय पीक विमा सरकारने बंद केला. सभापती महोदय माझ्याकडं पीक विम्याचे सगळे डिटेल्स आहे सभापती महोदय. इस पीक विमा भरपाई 23-24 असेल, 24-25 असेल, याचे किती दावे अजून 23चे सुद्धा 24चे सुद्धा दावे सभापती महोदय प्रलंबित आहे सभापती महोदय. नुकसानीचे पंचनामे झाले परंतु भरपाई मिळाली नाही. सरकारने 4 ट्रिगर बंद केले सभापती महोदय. खरं तर ट्रिगर पाहिजे होते परंतु सरकारने ट्रिगर बंद केले. आताच्या घडीला इन्शुरन्स किती सभापती महोदय? 2022ला खरीपाला 96,62,542 शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन केलं होतं. 4,405 कोटी रुपये प्रीमियम भरला होता. 2,748 त्याचा परतावा मिळाला सभापती महोदय. मी सगळे वाचत नाही पण शेवटचं वाचतो. 2024-25चं रब्बीचं मी वाचतो. फक्त 54 लाख शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन केलं. 1,636 कोटीचा प्रीमियम आहे. मिळाला सभापती महोदय 213 कोटी. कुठं 2,748 कोटी आणि कुठं 213 कोटी रुपयाचा विमा 2025चा सभापती महोदय, हा लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून ही विम्याची स्थिती सभापती महोदय. आज या शेतकऱ्यांना विमा, कारण सरकारने ₹1ची योजना बंद केली, काही हरकत नाही, परंतु सरकारने हे 4 ट्रिगर सुरू केले पाहिजे सभापती महोदय. हे 4 ट्रिगर सगळ्यात महत्त्वाचे. प्रतिकूल स्थितीचे असेल, स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे असेल, काढणीनंतरचं नुकसान असेल, हे जे ट्रिगर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सभापती महोदय. नुकसान सांगून येत नाही. माझं चांगलं पीक आल्यावरही खळ्यात ठेवलं तर कधी पाऊस येईल आणि कधी भिजल त्याचा भरोसा नाही सभापती महोदय. चांगलं पीक आल्यावरही घरात जाईल याचा भरोसा नसतो. म्हणून या सगळ्या बाबीसाठी इन्शुरन्स होतं परंतु सरकारने हे इन्शुरन्स सभापती महोदय बंद केलेलं आहे. आणि म्हणून सभापती महोदय आजच्या घडीला शेतकरी सुखी नाही आहे या राज्यातला. आज शेतकरी सभापती महोदय बिलकुल सुखी नाही आहे. या शेतकऱ्याला अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं सभापती महोदय. आज या देशामध्ये आत्महत्या सगळ्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे सभापती महोदय. माझ्याकडं आत्महत्येचे आकडे सभापती महोदय. या राज्यामध्ये ज्या आत्महत्या झाल्या सभापती महोदय 25-26च्या फक्त माझ्याकडं सगळे आहे पण मी 25-26चा आकडा वाचतो सभापती महोदय. देशामध्ये 2025 आणि 2026ला 15,179 आत्महत्या झाल्या. एकट्या महाराष्ट्रातल्या 6,093 आहे सभापती महोदय. 6,013 एकट्या महाराष्ट्रातल्या. 17 आत्महत्या दररोज महाराष्ट्रात होत आहेत. मराठवाड्यात दररोज 3 आत्महत्या सभापती महोदय होतात. जर मग इतका शेतकऱ्याला तुम्ही एवढ्या योजना दिल्या, एवढं सुखी केलं सदाभाऊ, एवढं सुखी केलं शेतकऱ्याला, मग 6,6 हजार आत्महत्या एकेका वर्षात कशा पद्धतीने होतात हा माझा प्रश्न आहे सभापती महोदय. आणि म्हणून सरकार आजच्या घडीला जर बघितलं, सरकारच्या कंपन्या खताच्या लिंकिंग करतात. एखादी खाजगी कंपनी करते मी समजू शकतो. युरिया असेल, DAP असेल, सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळत नाही. मिळालं तर त्याला बाजारभावापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. जास्त पैसे देऊन दुसऱ्या कंपनीचं जे मला गरज नाही अशा पद्धतीनं दुसऱ्या वस्तू मला घ्याव्या लागतात. बरं, लिंकिंग होती याच्यात सरकारच्या कंपन्या सुद्धा आहे. सरकारच्या कंपन्या सुद्धा याच्यामध्ये सभापती महोदय. आणि म्हणून हे सरकार साधं युरिया देऊ शकत नाही, DAP देऊ शकत नाही, तर हे सरकार शेतकऱ्याचं काय भलं करणार सभापती महोदय. आणि म्हणून या सगळ्या विषयात आपण, मला असं वाटतं सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मागच्या काळात कांदा उत्पादकाचं आंदोलन मोठ्या प्रमाणावर झालं सभापती महोदय. मुंबईत कांदा विचारला तर ₹30 किलो आणि आमच्या मार्केट कमिटीला कांदा विचारला तर 50 पैसे किलो. मुंबईत विचारलं मी पाटील साहेब, गुलाबराव पाटील साहेब की ₹30 किलो, सहज विचारलं मुंबईत कांदा काय भाव मिळतो तर ₹30 किलो. आणि तिकडं मार्केट कमिटीमध्ये 50 पैसे ₹1 किलो. ₹1 किलो कांदा. शेतकऱ्याला गावातून आणणं आणि नेणं सुद्धा मार्केट कमिटीमध्ये कांदा परवडणे अशा प्रकारची स्थिती कांद्याची आहे. सरकारने नाफेड मार्फत पहिले ₹1,200 भाव जाहीर केला, नंतर 1,500 केला, परवा 1,700 केला. या राज्यामध्ये कांद्याचं उत्पादन 130 लाख टन, 140 लाख टन आहे. नाफेड मार्फत किती
करणार सांगितलं त्यांनी 2 लाख टन. एक आपल्या एकट्या महाराष्ट्रात आहे लाख टन. सभापती महोदय, नाफेड सुद्धा मला वाटतं भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा झालेला आहे. मार्केट कमिटीमध्ये नाफेडने ऑफिस केलं पाहिजे, तिथं खरेदी केलं पाहिजे. आज ॲग्रो प्रोड्युसर कंपन्याच्या माध्यमातून त्याच्यात व्यापारी घुसलेले सभापती महोदय, आणि हेच व्यापारी कांदा खरेदी करतात, हेच व्यापारी नाफेडला देतात, हेच व्यापारी नाफेड करून खरेदी करतात आणि शेतकऱ्याला लुटतात. अशा प्रकारची स्थिती आहे. आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मला असं वाटतं अतिशय ऐकून घेण्याची आवश्यकता आहे. त्याला अनुदान देण्याची आवश्यकता आहे, त्याला मदत करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, याविषयी शेतकऱ्यांच्या विषयी अनेक विषय बोलता येईल सभापती महोदय, परंतु मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे सरकारने लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आज मराठवाड्याच्या वॉटर ग्रीड विषयी बोलले, नुसता प्रचार सभापती महोदय. मराठवाडा वॉटर ग्रीड कडून नदी जोड, कोणती नदी जोडणार सांगा? किती रुपये दिले सांगा? 16 सप्टेंबर 2023ला मराठवाड्यात संभाजीनगरला बैठक झाली होती. 46,000 कोटी रुपये जाहीर केले होते. सर्वेक्षणाला 65 कोटी रुपये मोठ्या मुश्किल झाले. अजून सर्वेक्षण सुद्धा झाले नाही. 2023 आज 2026 उडकला. मराठवाडा वॉटर ग्रीड कुठे आहे? मराठवाडा वॉटर ग्रीड कोणतं जोडणार आहे तुम्ही? कोणत्या वाहिन्याचं पाणी जोडणार आहे? कोकणातला जोडणार आहे का पश्चिम वाहिन्याचं जोडणार आहे? मला असं वाटतं चालतो कागदावर दुनिया आहे, प्रत्यक्षात काही नाही. प्रत्यक्षात मराठवाडा वॉटर ग्रीड वगैरे काही नाही सभापती महोदय. ही योजना अजून कुठंच नाही. ठरवलं आज जरी करायची तर 10 वर्ष सुरू होऊ शकत नाही, अशा प्रकारची स्थिती. परंतु हे लोक सत्ताधारी रोज मराठवाडा वॉटर, अरे कुठे झाली मराठवाडा वॉटर ग्रीड? मराठवाडा वॉटर ग्रीड झालीच नाही. उलटे मराठवाड्यातले कार्यालय लोणीला होतात, जिल्ह्याच्या ठिकाणी झालं. मी समजू शकतो, मंत्र्याच्या गावात लोणी नावाचं ग्रामपंचायतीचं गाव, तिथलं विभागाचं कार्यालय हलवतं, लोणीला होतं कार्यालय. सभापती महोदय, हे जलसंधारणाविषयी प्रेम आहे यांचं. मी एखाद्या संभाजीनगरचं कार्यालय नाशिकला किंवा नगरला गेलं, मी समजू शकतो. लोणी गावात जिथं ग्रामपंचायत आहे तिथं मराठवाड्याचं जलसंपदाचं कार्यालय शिफ्ट होतं सभापती महोदय. लोणी कोणाचं आहे? आता पुन्हा नाव घेतलं तुम्ही, म्हणाल विखे पाटलाचं गाव, त्या खात्याचे मंत्री. म्हणजे जिथं ग्रामपंचायत आहे तिथं कार्यालय विभागाचं शिफ्ट होतंय सभापती महोदय. आणि म्हणून जर तुम्ही असे कार्यालय शिफ्ट करून आज कार्यालय शिफ्ट करणार, उद्या पाणी पळवणार, तर जनतेला शेतकऱ्याला काय न्याय देणार? आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार पुतना मावशीचं प्रेम करणार आहे सरकार आहे सभापती महोदय. या सरकारला शेतकऱ्याविषयी कोणतंही प्रेम नाही सभापती महोदय. आणि म्हणून या सरकारने हा जो प्रस्ताव मांडलेला आहे सत्ताधारी पक्षानं, वाटतं याला विरोध तर आम्ही करतोच, परंतु शेतकऱ्याविषयी अशा प्रकारची भाषा करत असताना या सरकारला इशारा देतो, ही जनता आपल्याला सोडणार नाही. आज वाटतं घाम गाळणार आहे हे दाखवू प्रवीण भाऊ, जरा फार वेळ नाही आहे, फार वेळ आहे अजून. जनताने सगळं होईल, इकडे बोल, सगळं होईल. जास्त याच्यात जाऊ नका तुम्ही फार याच्यामध्ये. तुम्ही चालू ठेवा. दानवे साहेब इकडे बघा, चालू ठेवा आमचं. हा ठीक आहे, संपवा. मला असं वाटतं शेतकरी घाम गाळतोय, संपवा. परंतु या शेतकऱ्याला घामाचा मोबदला मिळत नाही. शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज, एकीकडे उद्योगपतीला जर तुम्ही एवढं उद्योगपतींना एवढं कर्ज माफ कराल तर शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे सभापती महोदय. शेतकऱ्याच्या सिंचनाच्या नुसत्या घोषणा होऊन चालणार नाही. कापसाच्या याच्यासाठी तुम्हाला नुसतं कापूस उत्पादन संस्था होऊन चालणार नाही, तर त्या कापसाला तुम्हाला भाव द्यावा लागणार आहे, सोयाबीनला भाव द्यावा लागणार आहे, कांद्याला भाव द्यावा लागणार आहे. परंतु सरकार या सगळ्या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे सभापती महोदय. आणि म्हणून ही कर्जमाफी फसवी आहे. ही कर्जमाफी योजना नाही, ही कर्ज वसुलीची योजना आहे सरकारची. ही योजना सरकार जसं बोललं होतं निवडणुकीच्या काळामध्ये 7-12 कोरा करू, तशा पद्धतीने सरकारने बोललं पाहिजे. आज अल निनोची भीती मोठ्या प्रमाणात सगळीकडे पांगवली जाते. शेतकऱ्याला आत्ताच्या घडीला विश्वास देण्याची आवश्यकता आहे. शेतकरी नक्की विश्वास दिला तर ताकदीनं कामाला लागण्याची शक्यता आहे सभापती महोदय. आणि म्हणजे सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे. शेतकऱ्याच्या नावाची घोषणा करायची, परंतु शेतकऱ्याला मला असं वाटतं ठेंगा दाखवायचा अशी भूमिका पार पाडणारे सरकार आहे. आणि म्हणून या प्रस्तावाचा मी विरोध करतो आणि थांबतो सभापती महोदय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
ठीक आहे बच्चू. याच्यानंतर बच्चू भाऊ. सभापती महोदय, मी माझं मगाशी भाषण सुरू करत असताना या प्रस्तावाला संमती देत असताना मी ऑनलेग राहिलो, त्यामुळे मी आता सुरू करतोय. इडापिडा तळू आणि बळीराज्याचं राज्य येवो हीच आमची इच्छा होती. सन्माननीय आमचे मित्र माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांनी खूप